विच स्टॉक्स टू बाय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आज विशेषतः आपण 10 प्रकारच्या स्टॉक्स बद्दल बोलणार आहोत जे तुम्ही खरेदी करण्यासाठी विचारात घेऊ शकता. लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी आंधळेपणाने फॉलो करायच्या नाही, पण या सकारात्मक संकेत म्हणजे पॉझिटिव्ह सिग्नल आहेत. एखाद्या कंपनीमध्ये यापैकी जितके जास्त पॉईंट्स असतील तितकी ती कंपनी माझ्यासाठी अधिक आकर्षक ठरते. पहिला मुद्दा, आजच्या काळात मार्केटमध्ये व्हॅल्यू दिसत आहे. अनेक स्टॉक्स त्यांच्या 52 वीक लो जवळ आहेत, काही तर मल्टी इयर लोवर आहेत. इंडेक्सचे व्हॅल्युएशन ही साधारण 20च्या आसपास आहे, म्हणजे आपण ओव्हर व्हॅल्यू झोन पासून खाली आहोत. अशा वेळी जर कंपनीचे प्रमोटर्स स्वतःचे शेअर्स वाढवत नसतील तर मला त्या स्टॉक्सवर फारसा विश्वास वाटत नाही. उलट जर प्रमोटर्स आपले शेअर्स विकत असतील तर तो एक मोठा रेड फ्लॅग आहे. मला अशा कंपन्या आवडतात जिथे प्रमोटर खऱ्या अर्थाने सबस्टॅन्शियल खरेदी करत आहेत, फक्त 1% वाढ दाखवण्यासाठी नाही, तर गेल्या काही क्वार्टर्समध्ये खरोखरच त्यांची हिस्सेदारी वाढलेली आहे. हे एक ग्रीन फ्लॅग आहे, पण फक्त यावरच निर्णय घेऊ नये. इतर काही घटकही महत्वाचे आहे. दुसरा मुद्दा, कंपनीचा बिझनेस फोकस्ड असावा, म्हणजे ती कंपनी एकच काम उत्कृष्टपणे करत असेल, खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पसरलेली नसेल, किंवा प्रत्येक कॉन्फरन्स कॉलमध्ये नवीन गोष्टी सांगून गुंतवणूकदारांना समजवणारी कंपनी मला फारशी पसंत नाही. मला अशा मॅनेजमेंटची अपेक्षा आहे जी प्रामाणिकपणे मान्य करते की सध्या अडचणी आहे आणि त्या सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचलत आहे. इन्क्रीज फोकस हवा, इन्क्रीज नॉईज नाही. तिसरा मुद्दा, मला अशा कंपन्या आवडतात ज्या कमोडिटी ब्रँड मध्ये रूपांतरित करतात. उदाहरणार्थ टायर हा एक कमोडिटी प्रोडक्ट आहे, पण काही कंपन्यांनी त्याला ब्रँड बनवलाय. ग्राहक थेट त्या ब्रँडची मागणी करतात. अशा कंपन्या जास्त प्रीमियम चार्ज करू शकतात, त्यांचे मार्जिन जास्त असतात आणि त्या फक्त रॉ मटेरियलच्या किमतीवर अवलंबून नसतात. मला अशा बिझनेस मॉडेल्स आवडतात जे किंमत वाढली तरी टिकून राहू शकतात किंवा ती वाढ ग्राहकांकडे पास करू शकतात. चौथा मुद्दा, मला असे प्रमोटर्स नको जे फक्त VC फंडिंग घेऊन काही वर्षातच एक्झिट करतात आणि नवीन व्हेंचर सुरू करतात. मला असे प्रमोटर्स हवे जे लेगसी तयार करू इच्छितात, जे दीर्घकालीन दृष्टिकोनातून काम करतात आणि एक्झिक्युशनवर फार लक्ष केंद्रित करतात. आपण ज्या कंपनीत गुंतवणूक करतो त्यामागे एक माणूस असतो, म्हणून त्याचा इतिहास, त्याचे निर्णय आणि त्याची कामाची पद्धत समजून घेणे खूप महत्वाचे आहे. पाचवा मुद्दा, मला अशा कंपन्या आवडतात ज्या त्यांच्या बिझनेसच्या सुरक्षिततेबद्दल खूप जागरूक असतात आणि ऑब्सेस असतात. त्या ओव्हर लिव्हरेज घेऊन जलद वाढ करण्यापेक्षा स्थिर वाढ म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ पसंत करतात. उदाहरणार्थ, जर डिमांड वाढली तर लगेच नवीन प्लांट उभारण्याऐवजी त्या आधी तपासतात की ही वाढ कायमस्वरूपी आहे की तात्पुरती आहे. हे दाखवते की कंपनी कन्झर्वेटिव्ह आणि रिस्क अवेअर आहे का. सहावा मुद्दा, मला डिफेन्सिव्ह आणि इसेन्शियल स्टॉक्स खूप आवडतात. डिफेन्सिव्ह म्हणजे संरक्षण क्षेत्र नव्हे, तर अशा कंपन्या ज्या खराब मार्केटमध्येही फार वाईट परफॉर्म करत नाही. उदाहरणार्थ FMCG, फार्मा, डेली नीड्स. अशा कंपन्या ज्या मास मार्केटमध्ये काम करतात आणि ज्यांची उत्पादने जवळपास प्रत्येक जण वापरतो. सातवा मुद्दा, कंपनीचे व्हॅल्युएशन तिच्या प्रॉफिट आणि EPS अर्निंग पर शेअर वर आधारित योग्य असावे. उदाहरणार्थ, जर मला 1 कोटीचे दुकान मिळत असेल तर मी ते तेव्हाच घेईन जेव्हा मला त्यातून चांगली इन्कम मिळू शकेल, जसे रेंट किंवा अर्निंग्स मिळेल. जर त्यामधून इन्कम खूप कमी मिळत असेल तर माझी गुंतवणूक परत मिळवायला मला खूप वेळ लागेल. हे सोपं उदाहरण आहे, यावरून तुम्हाला व्हॅल्युएशनच्या बेसिक आयडिया मिळेल. मला अशा कंपन्या अजिबात नको ज्यांचे व्हॅल्युएशन फक्त थिअरीवर आधारित आहे, फ्युचरच्या अंदाजावर आहे, हायपोथेटिकल आहे किंवा फक्त हायपमुळे वाढलेले आहे. मला अशा कंपन्या हव्या ज्यांचे व्हॅल्युएशन ठोस आकड्यावर आधारित आहे, कारण अशा कंपन्या जास्त टिकाऊ असतात आणि सस्टेनेबल असतात. अशा कंपन्यांचे शेअर सहसा कमी पडतात कारण त्यामागे खऱ्या अर्थाने अर्निंगचा सपोर्ट असतो, एक बेस असतो. कंपनी वर्षाला इतका नफा कमवते, त्यामुळे तिचे मार्केट कॅप पूर्णपणे कोसळण्याची शक्यता कमी असते. पडू शकते, पण त्याची शक्यता तुलनेने कमी असते. म्हणूनच प्रोबॅबिलिटीच्या दृष्टीने पाहिलं तर जर कंपनीचा अर्निंग सपोर्ट असेल तर मला नेहमी अर्निंग्सची तुलना मार्केट कॅप आणि इंटरप्राइज व्हॅल्यूशी करायला आवडते आणि पाहायचे की मला ती कंपनी किती वर्षाच्या अर्निंग्सवर मल्टिपल करते. हे मला एक मजबूत आधार वाटतं. पुढचा मुद्दा, मला अशा कंपन्या नको ज्यांना सतत कॅपिटल उभारण्याची गरज पडते. मला अशा कंपन्या हव्या ज्या त्यांच्या इंटरनल ॲक्युअल्स मधून भविष्यातील वाढ फंड करू शकतात. कारण जेव्हा मार्केटमध्ये मंदी येते, मी असं म्हणत नाही की ती नक्की येणार, पण तयार राहणं नेहमीच चांगलं असतं. स्लो डाऊन 4 महिने, 6 महिने किंवा कदाचित 1 वर्षही चालू शकतो, आपल्याला माहिती नसतं. म्हणूनच मला अशा कंपन्या हव्या ज्यांच्या बिझनेस मॉडेल इतका मजबूत आहे की त्या भरपूर फ्री कॅश फ्लो जनरेट करू शकतात आणि त्यांना भविष्यातील वाढीसाठी बाहेरून फंडिंग, कर्ज किंवा इक्विटीवर अवलंबून राहावं लागत नाही, कारण वाईट काळात हे सगळं मिळणं कठीण असते. म्हणूनच अशा कंपन्या शोधतो ज्यांच्या फ्री कॅश फ्लो मजबूत असतो. कंपनी जेव्हा नफा दाखवते तो खरोखर कॅश मध्ये येतो, हे तपासणं खूप महत्वाचे आहे. शेवटचा आणि खूप महत्वाचा मुद्दा, आजकाल रेव्हेन्यू ग्रोथ वर खूप हाईप असतो. इतका टक्के रेव्हेन्यू झाला, तितका वाढला, पण मला मार्केट बाईंग मध्ये इंटरेस्ट नाही. उदाहरणार्थ, 10 रुपये जाहिरातीत खर्च करून 11 रुपयाचा रेव्हेन्यू आला तर हा खरा बिझनेस नाही, हा फक्त मार्केट बाईंग आहे. मार्केट शेअर खरेदी करून मिळवायचा नसतो, तर प्रॉडक्ट आणि व्हॅल्यू द्वारे मिळवायचा असतो. म्हणून मला रेव्हेन्यू ग्रोथ पेक्षा अर्निंग्स क्वालिटी आणि अर्निंग्स ग्रोथ जास्त महत्वाची वाटते. उदाहरण घेऊ, जर मी 500 रुपयाचा प्रॉडक्ट विकत असेल ज्याची उत्पादन खर्च आहे 200 रुपये, तर माझ्याकडे 300 रुपये बाकी खर्चासाठी आहेत. सामान्यतः 100 रुपये मार्केटिंगला लागते. पण स्लोडाऊन मध्ये जर मी 100 रुपयाच्या ऐवजी 300 रुपये खर्च करू लागलो, फक्त सेल्स कमी दिसून आहेत म्हणून, तर 500 रुपयाचा रेव्हेन्यू येईल, पण एकूण खर्चही 500 रुपये होते. म्हणजे रेव्हेन्यू वाढतो पण नफा 0 होतो. अशा रेव्हेन्यूचा का फायदा? म्हणून मी रेव्हेन्यू ग्रोथ कडे फारसं लक्ष देत नाही. मी बिझनेस मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन, त्याच्या नफ्यावर प्रॉफिट करतो. रेव्हेन्यू
कंपनीवर नाही. जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर नक्की सांगा आणि खास करून आवडलं नाही तेही सांगा. त्यामुळे सुधारणा करायला मदत होते. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.